नमस्कार मंडळी, पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सजुऱ्या. सजुऱ्या म्हणजे ह्या ना आपल्याला एखाद्या वेळेस कुणाला गारवा वगैरे देण्यासाठी किंवा लग्नाच्या ह्याच्यामध्ये किंवा आपल्याला असं खाऊ वाटल्यास एखाद्या 15-20 दिवस सहजवारी टिकतात असं असतात सजुऱ्या. तर आपण आता बनवूया. तर ह्याच्यासाठी ना 2 दिवस आधी आपल्याला पहिला रव्याचं हे करावं लागत असतं. तर पण आपण आता सुरुवात करूया आधी पीठ मळण्यापासून. तर मी आता ह्याच्यात मैदा घेतला. हा मैदा व्यवस्थित चाळून वगैरे घ्यायचा. पूर्ण व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर ना आता रव्याचं माप वगैरे तुम्हाला मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण आधी आपण मैदा चाळून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 1-2च चमचे गरम करून तेल ॲड करून घ्यायचं. आपल्याला एकदम कडक असं तेल ॲड करायचं आहे. जर तुम्हाला जास्त मऊ सजुरी नको असेल तर तुम्ही नॉर्मल तेल घातलात किंवा जर तुम्ही तेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल. पण मला जास्त कडक नको होत्या त्यामुळे मी ह्याच्यामध्ये तेल घातलं आहे. जर तुम्ही तेल नाही घातलं ना तरी तुमची सजुरी ही छानच बनणार आहे. फक्त मऊ होण्यासाठी म्हणजे लहान मुलांना इझिली खाण्यासाठी येते ही सजुरी, म्हणून मी ह्याच्यात तेल ॲड केले. तुम्ही तेल नाही घातलं, तेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे मैदा. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पाणी एकदम नॉर्मलच आहे, गरम वगैरे काही नाही. आपल्याला हळूहळू पाणी घालत घालत ना हे मळून घ्यायचं आहे. जसं फक्त एवढंच की जसं चपातीचं पीठ कसं एकदम म्हणजे आपण पातळ म्हणजे जास्त घट्ट नसतं ना, तसं हे जे पीठ जास्त असं एकदम पूर्ण मऊ नाही करायचे कणिक. थोडीशी अशी पाणी हळूहळू घालायचं एवढ्यासाठी की कणिक जास्त पातळ नको व्हायला म्हणून. व्यवस्थित, कारण का त्याचा आकार चेंज व्हायला नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला ते सारण भरत भरत बनवायचं त्याच्यासाठी. त्यामुळे हे बघा, ही अशी कणिक मळली गेली पाहिजे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, ज्याचा आपल्याला गोळाही व्यवस्थित बनवता आला पाहिजे. आता हे अर्धा किलो मैदा आहे बरं का. आता ह्याच्यासाठी ना मी 1/2 किलो रवा, पावशेर रव्याचं मी सारण बनवले. आता ते तुम्हाला मी सारण सांगेनच. सारण कसं करायचं आहे, 2 दिवस आधी ना आपल्याला रव्याला थोडासा रवा घ्यायचा आणि गुळाचं पाणी करायचं. तर अर्धा किलो मी मैदा घेतला आहे, त्याच्यासाठी पावशेर रवा आहे हा. आणि ह्याच्यासाठी ना एक 200 ग्रामच्या आसपास असं एक गूळ असेल. तो गूळ मी रव्याला असं पाणी त्याचं शिंतोडलं असं शिंतडायचं आहे. 2 दिवस आपल्याला हे करायचं आहे. पाणी शिंतडून हे झाकून ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी पाणी शिंतडायचं, म्हणजे गुळाचं पाणी बरं का. पाण्यामध्ये गूळ मिक्स करायचा आपल्याला 200 ग्रॅम आणि त्याचा शिंतोडा रव्याला द्यायचा. हे 2 दिवस आधी करायचं. आणि ज्या दिवशी आपण हे बनवणार आहे ना त्या दिवशी पण ते सारण तसंच मऊ राहतं. ह्याला आपल्याला रव्याला कोणतं शिजवायचं नाही आहे, काहीच नाही करायचं, नुसतं शिंतोडा मारून हे करायचं. आता ह्याच्या मी मैद्याचं पीठ थोडंसं भिजू द्यायचं 1 तासभर आणि त्याच्यानंतर ना मग ह्याच्या असे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहेत. आणि जे रव्याचं सारण होतं ना ते सारण आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे. त्याच्यासाठी आपण हे बघा, हे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून म्हणजे हा गोळा आपण बनवायचा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते सारण ॲड करायचं आहे. जेणेकरून आपण जसं पुरणाच्या पोळीला जसा उंडा बनवतो ना त्याच पद्धतीनं बनवायचं आहे. पण ह्याचे गोळे छोटे छोटे असणार आहेत आणि आपल्याला ह्याच्यासाठी एकदम छोटे छोटे गोळे बनवत, जसं आपण एखादं नैवेद्य वगैरे कसं बनवतो ना त्या पद्धतीने हे छोटे छोटे भरून घ्यायचं आहे. आणि त्याला असं व्यवस्थित उंडा बनवून हे बघा हे असं पॅक करून घ्यायचं आहे, जसं मोदकाला पॅक करतो तसं. आणि मग आपल्याला हे एकदम छोट्या 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 पुऱ्याच्या साईजनुसार आपण हे लाटून घेणार आहोत. हा असा उंडा बनवायचा आहे बघा. असे मी हे सगळे गोळे बनवून घेतले. आता ह्याला ना जास्त वेळ बनवून ठेवून म्हणजे न तळता थांबणार नाही चालणार बघा. मी पुरीच्या साईजने ह्याला लाटून घेणार आहे. जेवढी आपली पुरी बनवतो ना आपण त्या पुरी एवढी ठीक आहे हे. त्या पद्धतीने आता मी ह्या अशा पटपट पटपट लाटून घेते. जेवढे आपण गोळे बनवून घेतले ना तेवढे लाटून घ्यायचे आहेत. फक्त एवढंच आहे की आपण खूप सारं लाटून ठेवलं आणि नंतर तळायचं म्हटलं ना तर ह्या फुटल्या जातात. त्यामुळं ना म्हणजे असं थोडं थोडं बनवून आणि मग तळून घेऊन असं बनवावं लागणार आहे. खूप सारे एकदम लाटून जर आपण तळायचं म्हटलं ना तर ह्या सगळ्या फुटतात आणि फुटला की मग तेलामध्ये सगळा रवा मिक्स झाल्यासारखं होतो. त्यामुळं तुम्ही एकदम लाट्या लाटून ठेवलात आणि मग तळायचं ठरवलं तर ह्याला नाही होत आहे. ह्याच्यासाठी तर नाही होत. सजुरी बनवताना आपण तसं नाही करू शकत. जसं आपण करंजाला वगैरे करतो ना तर ते तर चालतं, पण इथं नाही चालत आहे. आपल्याला थोडं लवकर तळावं लागते, नाहीतर मग ही जर तेलात फुटले ना तर सगळीकडं तेल होतं. असं तेल गरम करायला ठेवले. हे बघा मी एवढ्या साऱ्या लाटून घेतल्यात. आता तेलामध्ये टाकूयात आपण. तेलामध्ये टाकली ना अशी टम्म अशी ही सजुरी फुगते आणि कडकही होत नाही. जर तुम्हाला थोडीशी कडक हवी असेल तर तुम्ही तेल स्किप करा बरं का. पीठ मळताना तेल टाकू नका.
आणि मग जर तुम्हाला मऊपणा पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल गरम, ते पण कडक तेल ॲड करायचं. ह्या बघा अशा सजुऱ्या मस्तपैकी सजुऱ्या पाहिजेत तशा आपल्याला. आणि हा म्हणजे हे कसं लहान मुलांना जरी म्हणजे सायंकाळच्या वेळेला तेवढंच त्यांच्यासाठी ना छोटा नाश्ता खूप छान होतं की हे खाल्ले की खूप भारी, आणि पोरं आवडीनं खातात. बघा ह्या अशा सजुऱ्या सगळ्या फुगल्या पाहिजेत. म्हणजे फुगल्या ना की बाबा तेलामध्ये फुटत नाहीत आणि तेलही खराब होत नाही आपलं, आणि फुगल्यामुळं छान वाटतं ते आपल्याला पण. अशा खूप साऱ्या सजुऱ्या एक एक करून तळून घ्यायच्या. हा बघा हे अर्धा किलो मैद्याच्या आहेत बरं का एवढ्या सजुऱ्या सगळ्या. म्हणजे 2 ह्याच्यात ठेवलेल्या, तिकडं आणि इकडं ठेवलेल्या. बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. बघितल्याबद्दल थँक्यू.